सार्वजनिक आरोग्य विभाग 2021 या परीक्षेला अनुसरून आपण संभाव्य प्रश्नपत्रिका काढलेली आहे मित्रांनो. परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न, वारंवार रिपीट झालेले प्रश्न आपण आजच्या भागात पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा आपला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ रिकामी जागा या देशातील जनतेस अर्पण केला आहे. आपला पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट्स. दुसरा बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? तर नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती. 1857च्या उठावात पहिला हुतात्मा कोण होता? मंगल पांडे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या? तर याचं उत्तर आहे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. या आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या. पाचवा बघा, हु वॉज द फाउंडर ऑफ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी? हु वॉज द फाउंडर ऑफ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी? आणि उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. सहावा प्रश्न बघा, कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबईत 1885मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रथम अधिवेशन झाले? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो WC बॅनर्जी. सातवा प्रश्न बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात यांनी सुरू केली होती? कोणी केली होती? RD कर्वे यांनी संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केली होती. आठवा प्रश्न बघा, यांनी आपल्या राज्यात सुमारे 50% नोकरीत आरक्षण मागासवर्गीय जातींकरता सुरू केले? तुम्हा सर्वांना माहीत आहे, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज याचं उत्तर आहे. नववा प्रश्न बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना गोपाळ गणेश आगरकर व बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती. आता 10वा प्रश्न बघा, महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे? महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. 11वा प्रश्न, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी? तुम्हाला माहीत आहे, पहिल्या क्रमांकाची गंगा आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी. सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातली, सर्वात मोठी गोदावरी. आता बघा 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यांमधील जलविभाजक आहे? कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? तर सातपुडा ही पर्वतरांग जलविभाजक आहे. 13वा बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? ऑप्शन आहे चौथं 68°7 ते 97.25 पूर्व. 14वा प्रश्न बघा, द युनियन लिस्ट, द स्टेट लिस्ट अँड द कॉन्करंट लिस्ट इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर प्रिपेअर्ड टू? याचं उत्तर आहे डिस्ट्रीब्यूट लेजिस्लेटिव्ह पॉवर. 3 नंबर ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे, डिस्ट्रीब्यूट लेजिस्लेटिव्ह पॉवर. 15वा प्रश्न बघा आपला, पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? पंचायत राज व्यवस्थेला तुम्हाला सर्वांना माहीत असेल 73वी जी घटना दुरुस्ती झाली होती त्याद्वारे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. आता आपला नेक्स्ट प्रश्न बघा, 16वा प्रश्न, ग्रामपंचायतीत सदस्यांची किमान व कमाल संख्या किती असते? याचं उत्तर आहे 7 ते 17. 17वा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर महापौरांचा कालावधी हा 2.5 वर्षांचा असतो. नेक्स्ट प्रश्न पहा, ध्वनीचे मापन कशामध्ये करतात? तर डेसिबलमध्ये ध्वनीचे मापन करतात. 19वा प्रश्न, सेरेब्रल मलेरिया इज काउज्ड बाय विच ऑफ द मायक्रोब? सेरेब्रल मलेरिया इज काउज्ड बाय विच ऑफ द मायक्रोब? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 प्लास्मोडियम फॅल्सीपॅरम याचं उत्तर आहे. आता 20वा प्रश्न बघा, द फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज सेट अप अंडर द फूड कॉर्पोरेशन ॲक्ट 1964 इन ऑर्डर टू फुलफिल विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह?
आणि यामध्ये ऑप्शन दिलेले आहे टू प्रोव्हाइड फार्मर्स रेम्युनरेटिव्ह प्राईस, टू मेक फूड ग्रेन अवेलेबल ऑफ रिस्पॉन्सिबल प्राइसेस, टू मेंटेन बफर स्टॉक ॲज मेजर्स ऑफ फूड सिक्युरिटी. हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ऑल द अबव ऑब्जेक्टिव्ह गिवन 1, 2, 3. 21वा प्रश्न पहा. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट केम इन टू एक्झिस्टन इन इंडिया इन द इयर. केव्हा आला होता कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट केम इन टू एक्झिस्टन इन इंडिया इन द इयर 1986 आता 22वा प्रश्न बघा. खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोण नाहीत? खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक. ऑप्शन दिलेले आहेत. विदा करंदीकर, विवा शिरवाडकर, रणजित देसाई यांना तर मिळालेला आहे. वि स खांडेकर हे नाही आहेत. आता 23वा प्रश्न. त्याचा राग सर्वांना येतो. राग बघा सामान्य नाम आहे की धातुसाधित आहे की विशेषण नाम आहे की भाववाचक नाम आहे. तर राग हे सामान्य नाम आहे. 24वा प्रश्न बघा. भारत माझा देश आहे. भारत हे विशेष नाम आहे मित्रांनो. 25वा बघा. सिंह हा शूर प्राणी आहे. सिंह हे सामान्य नाम आहे. सिंह हा शूर प्राणी आहे म्हणजे सामान्य नाम. खालील प्रत्येक प्रश्नातील एकवचनी शब्द बिनचूक निवडा. एकवचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे. 26वा प्रश्न बघा. उवा, तवा, जावा आणि जडवा यामध्ये तवा हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे. बाकी सर्व अनेकवचनी आहेत. तवा हा शब्द. 27वा बघा. विटा, लाटा, काटा आणि खाटा. विटा अनेकवचनी आहे, लाटासुद्धा अनेकवचनी आहे, खाटासुद्धा अनेकवचनी आहे म्हणजेच काटा हा आपला पर्याय. आता बघा. खेडे, वेळे, झाडे आणि वाडे यामध्ये खेडे हा शब्द एकवचनी आहे. आता आपला 29वा प्रश्न बघा. खाली काही महत्त्वाचे शब्द दिले आहेत त्यांचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. आता व्याड. व्याडचा अर्थ काय होते मित्रांनो? व्याड म्हणजेच सिंह. आता 30वा बघा. शुक्र. शुक्राला आपण काय म्हणतो? मित्र म्हणत असतो. म्हणून शुक्र याचं उत्तर आहे मित्र. शुक्र मित्र. 31वा बघा. वायस. वायसचा अर्थ काय होते? पोपट होते की कावळा होते की मोर होते की गरुड होते? तर याचं उत्तर होते कावळा. वायस म्हणजेच कावळा. आता पुढचे प्रश्न पहा. खालील प्रत्येक प्रश्नात अधोरेखित केलेल्या समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा. वल्लरी. 32वा प्रश्न. वल्लरी याला समानार्थी शब्द आहे लता. वल्लरी म्हणजेच लता. झाडांचे जे वेली असतात त्यालासुद्धा आपण लता म्हणतो किंवा वल्लरी म्हणतो. आता 33वा. समीरण. समीरण म्हणजेच सूर्य. सूर्याला आपण समीरण म्हणत असतो. गौरव. गौरव म्हणजेच अभिनंदन. गौरव अभिनंदन. बघा आता खाली म्हणी वाक्प्रचार अर्थाच्या दृष्टीने मूळ म्हणीशी जास्त जुळणारी म्हण अथवा वाक्प्रचार निवडा. बघा. 35वा प्रश्न. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा यासारखी दुसरी म्हण कोणती आहे? पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणासारखी. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे. आता बघा. बैल गेला अन झोपा केला. बैल गेला अन झोपा केला याच्यासारखीच आहे. 3 नंबरचा ऑप्शन बघा. वराती मागून घोडे. वराती मागून घोडे हा वाक्प्रचार लागू होतो याला. 37वा बघा. काहीही बोलण्यास वा उत्तर देण्यास जागा नसल्याने गप्प बसणे म्हणजेच वाचा बसणे. ऑप्शन पहिलं वाचा बसणे. 38वा प्रश्न बघा. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजेच आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी. आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी. 39वा प्रश्न. तेरड्याचे रंग 3 दिवस. तेरड्याचे रंग 3 दिवस म्हणजेच नव्याचे 9 दिवस. नव्याचे 9 दिवस. 40 बघा. खालीलपैकी कासव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कासवचा समानार्थी शब्द तर कुर्म हा शब्द आहे कासवचा समानार्थी शब्द. आता पुढचे प्रश्न पहा. 41वा. दुष्काळ याची फोड करा. तर दुष्काळची फोड आपण कशी करतो? धू अधिक काळ म्हणजेच ऑप्शन 1. यामधला श गायब होऊन जाते. फक्त धू अधिक काळ म्हणजेच दुष्काळ. आता बघा नेक्स्ट प्रश्न. इन
each of the following questions out of the given alternative, choose the one which is best express the meaning of the giving word. आपल्याला शब्दांचं मीनिंग बघायचं आहे. आता 42 बघा, गार्नर. गार्नर म्हणजेच काय होते? कलेक्ट. गार्नर म्हणजेच कलेक्ट. पुढचा प्रश्न बघा, डिलिजंट. याचा समानार्थी काय आहे? इंटेलिजंट आहे की एनर्जेटिक आहे की मॉडेस्ट आहे की इंडस्ट्रियस आहे? तर ऑप्शन नंबर 4 इंडस्ट्रियस याचं उत्तर आहे. 44 बघा, हॅगल म्हणजेच काय होते? पोस्टपॉन होते की ॲक्सेप्ट होते की बार्गेन होते की रिजेक्ट होते? तर ऑप्शन नंबर 3 बार्गेन याचं उत्तर आहे. बघा आता, इफेमेरल याचं मीनिंग काय असू शकते? अनरियल असू शकते की मिथिलियल असू शकते की शॉर्ट लिव्हिंग असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 शॉर्ट लिव्हिंग याचं बेस्ट मीनिंग आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, पेरिलियस म्हणजेच काय असू शकते? पेरिलियस म्हणजेच डेंजरस. ऑप्शन क्रमांक 4 डेंजरस म्हणजेच पेरिलियस. आता 47वा प्रश्न बघा, इक्विव्होकल. इक्विव्होकल याचं बेस्ट मीनिंग एक्सप्रेशन जर आपल्याला काढायचं आहे तर काय असू शकते? ॲम्बिजियस हे याचं बेस्ट मीनिंग आहे. प्रश्न क्रमांक 48 बघा आता, पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स टू फिल इन द ब्लँक. बघा पहिला प्रश्न, सिन्स वन कॅन नॉट रीड एव्हरी बुक वन शुड बी कंटेंट विथ मेकिंग ज्युडिशियस सिलेक्शन. प्रश्न क्रमांक 49, नथिंग कॅन बी अचीव विदाउट अ सर्टन अमाउंट ऑफ डिस्कम्फर्ट व्हाईल मेकिंग ॲन इफोर्ट. Nothing can be achieved without enduring a certain amount of discomfort while making an effort. 50वा प्रश्न, it is not fair to cost रिकामी जागा on honest and innocent person म्हणजेच aspersion याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51, in each of the following questions a sentence has been given in active or passive voice. पहिला प्रश्न बघा 51वा, अ लायन मे बी हेल्पेड इवन बाय अ लिटल माऊस. याचं उत्तर काय असू शकते? ऑप्शन नंबर 2 इवन अ लिटल माऊस मे हेल्प अ लायन. 52वा बघा आता, आय रिमेंबर माय सिस्टर टेकिंग मी टू द म्युझियम. आय रिमेंबर माय सिस्टर टेकिंग मी टू द म्युझियम आणि याचं उत्तर आहे काय असू शकते? याचं उत्तर बघा, आय रिमेंबर माय सिस्टर टेकिंग मी टू द म्युझियम असा प्रश्न आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे आय रिमेंबर बीइंग टेकन टू द म्युझियम बाय माय सिस्टर. आता पुढचे प्रश्न बघा, इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता 53वा बघा, कोणत्या शब्दाचं स्पेलिंग तुम्हाला योग्य वाटते? ऑप्शन नंबर 1 किंवा 2. मला तर ऑप्शन नंबर 3 वाटत आहे आणि हेच उत्तर आहे याचं. प्रश्न क्रमांक 54 बघा, यामध्ये ट्रँक्वेलिटीचं स्पेलिंग TRANQUILITY. ऑप्शन नंबर 1 ट्रँक्वेलिटी हेच बरोबर आहे. बघा आता 55वा, यूज द इन्फॉर्मेशन इन द अंडरलाइन कॅप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स बाय चूसिंग द करेक्ट ऑप्शन फ्रॉम धस गिवन. बघा, वुमेन रेस्क्यू चाइल्ड. 2 ब्रेव वुमेन ऑफ रामपूर विलेज रिकामी जागा किडनॅपेड बाय हिज फादर डिस्टंट रिलेटिव्ह. काय असू शकते उत्तर? 2 ब्रेव वुमेन ऑफ रामपूर विलेज याचं उत्तर आहे रेस्क्यू अ चाइल्ड हू हॅड बीन किडनॅपेड बाय हिज फादर डिस्टंट रिलेटिव्ह.